विस्तृत चर्चा झाली। जे काही त्यांचे शासनाकडून आणि पोलीस विभागाची भूमिका अत्यंत गांभीर्याने माननीय मुख्यमंत्री महोदय आणि शासनाने घेतलेली आहे। घटनाला लवकरात लवकर आरोपी विरुद्ध चार्जशीट तसेच ट्रायल कंप्लीट करून शिक्षा आणि शिक्षा गंभीर ते गंभीर शिक्षासाठी पोलीस विभाग प्रयत्नशील राहणार आहे आणि त्यामध्ये नक्कीच आम्हाला यश मिळेल। जे काही स्पेशल काउन्सिल्स आहे त्याचे पण त्या नातेवाईकांची चर्चा झाली। ते उद्या परत चर्चा करून कोणाची त्यांची आग्रह आहे ते एकदा परत बघू। त्यांचे आज समाधान झाला होता। त्यांनी मला उद्या परत काही विषय मनात असतील तर ते निरोप देतील मला। मी त्यांचे घरी जाऊन परत चर्चा करणार आहे काही असतील तर, परंतु त्यांचे समाधान झाला होता। त्यांचे समाधान झाल्यानंतर काही लोक हेतू परस्पर त्यांना पण बाहेर पडू देत नव्हते। त्याचे आईची तब्येत पण थोडीशी खालवली होती, म्हणून त्यांच्याकडून संदेश आला होता की आम्हाला म्हणजे यातून बाहेर पडायचे। काही लोक जे प्रेमाने निघत नव्हते त्यांना थोडा जबरीने तिथे बाजू करण्यात आलेली आहे। कोणताही विशेष बलबलचे प्रयोग करण्यात आलेले आहे। त्यांचे कलेक्टर साहेबांचे पत्र शासनाची वतीने देण्यात आलेली आहे की यामध्ये स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम, जलद गती न्यायालय आणि स्पेशल काउन्सिल्स आणि आरोपीला कडक ते कडक शिक्षा होईल यासाठी पूर्ण शासन आणि प्रशासन पोलीस विभाग त्यामध्ये प्रयत्नशील राहणार आहे। अशा पद्धतीने फोनवरून संपर्क साधत होता ते नेमके कोण होते? फोनवरून आपण बोलत होता, मंत्री होते का उज्ज्वल निकम होते? कोण होते? आपण बोलणं नातेवाईकाशी करून उज्ज्वल निकमांशी पण काही बोलणं करून दिले का सर? उज्ज्वल निकम, ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब, खासदार साहेब यांच्याशी पण त्याचे वडीलशी बोलणी करून दिली। 15 दिवसांमध्ये तब्येत खराब झाली होती त्यांच्या पालकांचं, चिमुकलीच्या पालकांचं तुमच्या समोर म्हणणं काय होतं? त्यांनी काय सांगितलं? त्यांचे समाधान, आमची चर्चा जे मी सांगितले त्याच्याशी त्यांना आश्वासन दिले होते, त्याचे समाधान झाली होती। आणि त्यांना मी हे पण आश्वासन दिले होते की मनात काही शंका असतील किंवा प्रश्न असतील किंवा काही विषय ज्याचे आपल्याला उत्तर पाहिजे असतील तर आपण मला निरोप द्या। मी स्वतः उद्या आपले घरी येऊ आणि परत या विषयाची निराकरण करू। वाहतूक आता सुरू झालेली आहे, सुरळीत झाली नसतील परंतु ते वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे। लवकरात लवकर सुरू, अंतविधी लवकरात लवकर पार पडणार आहे।